रसिको नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज सुगंध मातीचावर आपला हार्दिक स्वागत। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत आणि असाच एक सुंदर प्रवास आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत माननीय श्री वसंतराव माने सर। आज आपल्यासोबत आहेत माननीय श्री वसंतराव माने सर। नमस्कार सर, एस न्यूज सुगंध मातीचावर आपला हार्दिक हार्दिक स्वागत। नमस्कार। कसे आहात सर तुम्ही? छान आहे, खूप छान आहेत सर, बरोबर? हो हो, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येतात। सर, जर मी तुम्हाला म्हटलं की आज 1947 ला आपण पुन्हा एकदा जाऊ, तुम्ही मला घेऊन चला आणि तुम्ही मला दाखवा की तिथे काय काय होतंय, तुम्ही मला सांगा की तिथे काय काय होतंय, तर तुम्ही मला काय दाखवाल आणि तुम्ही मला काय सांगाल? 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण एका दिवसात मिळालं नाही ते। या स्वातंत्र्यासाठी बरेच दिवस अहिंसात्मक मार्गाने लढा चाललेला होता। तो महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली 1920 साली, 1930 साली आणि शेवटचं पर्व सुरू झालं ते 1942 अशा 3 टप्प्यामध्ये हे अहिंसात्मक युद्ध सुरू झालं। ब्रिटिशांनी इथून निघून जावं, भारत स्वतंत्र व्हावं यासाठी। आणि याच्या अगोदर 20 सालाच्या अगोदरही काँग्रेसच्या स्थापनेपासून अर्ज विनंत्या या मार्गाने स्वातंत्र्य किंवा आपले हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न चाललेले होते। परंतु 20, 30 आणि 42 हे 3 टप्पे मात्र महत्वाचे आणि या 3 टप्प्यामध्ये झालेले एकूण स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे प्रयत्न, लोकांचा सहभाग आणि शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य 1947 ला दिलं आणि ते निघून गेले आणि आपण स्वतंत्र झालो। परंतु हा याच्यापूर्वीचा इतिहास हा फार रंजक आहे, म्हणजे तो अलीकडच्या पिढीला माहितीच नाही। आपल्याला फक्त माहिती आहे स्वातंत्र्य सैनिक। आता स्वातंत्र्य सैनिक म्हटल्यानंतर अगदी मी जाताना देखील मला विचारतात, स्वातंत्र्य सैनिक म्हणजे तुम्ही कुठे मिलिटरीत होता का? मी म्हटलं मिलिटरीत नव्हतो। स्वातंत्र्य सैनिक आणि सैनिक यामध्ये म्हटलं फरक आहे। या पिढीतील लोकांना फक्त म्हणजे तरुणांना फक्त सैनिक एवढंच माहिती आहे, स्वातंत्र्य सैनिक माहिती नाही। याला कारण म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबत माहिती स्वातंत्र्यानंतर नवीन पिढीला दिली गेली नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या पिढीला तर काहीच माहिती झालं नाही। आमच्या पिढीला शिकत होतं त्यावेळेला देशभक्त म्हटलं जातं, देशभर म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्याचा ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे अशा तऱ्हेच्या व्यक्तीला देशभक्त हे उपाधी होते। त्यांची ती पिढी संपली। हे कधी 1947 सालापासून ते 1965 सालापर्यंत ही पिढी संपून गेली। त्या केलेली पिढी होती, कुठल्याही अपेक्षा न घेता स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःची आहुती देण्याचं मनाचं धैर्य दाखविणारी ती पिढी होती। काय अपेक्षा होत्या? सैन्यामध्ये नोकरी करण्यासाठी जातो आपण आणि त्यावेळेला शिर हातात मध्ये घेऊन लढतो, त्यावेळेला यांना काहीच अपेक्षा नव्हती। स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतल्यानंतर देश आपला स्वतंत्र होईल आणि आपल्या पुढल्या पिढीला मात्र सुखात समाधानाचे दिवस जगता येतील ही त्यांची अपेक्षा होती। देशप्रेम म्हणजे राष्ट्र असतं, एक भूमी। हे देश म्हणजे देश फक्त मातीचा भाग नाही, या देशामध्ये राहणारे लोक, त्यांचं जीवन आणि त्यांचं जीवन सुखी समाधानी व्हावं यासाठी प्रयत्न, हे खऱ्या अर्थानं देशप्रेम। मग ते सुखी समाधान कसं होईल? त्यांचं ऐक जीवन याचं सुखी होईल। परकीयाचं आक्रमण होऊ नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी सैन्य दल असतील, म्हणजे परकीयाचं आक्रमण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काही सुविधा सैन्याच्या वगैरे, आणि या त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य माणसाला देखील चांगल्या तऱ्हेने जीवन जगता यावं ही स्वातंत्र्याची कल्पना, मूलभूत कल्पना ही चांगले जीवन जगता यावं। कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्हाला माहिती नाही, प्लेगच्या साथीमध्ये उंदरं मरतात त्यापेक्षा माणसं जास्त मरतात।
आपल्याला कल्पना नसेल. प्लेगची साथ आल्यानंतर आज ताप आला, एक गोळा उठला काखेमध्ये, तिसऱ्या दिवशी माणूस मारायचा. लस नाही, औषध नाही, काही नाही. पंढरपूरला वारीला जाऊन यायचे, आषाढी कार्तिक वारीला, आषाढ्यात विशेषतः. आणि तिथून आल्यानंतर कॉलऱ्यानं माणसं पटापट मारायची. औषध नाही, त्याने लस नाही. आणि त्याचबरोबर अवर्षण, आता जसं उन्हाळा पडल्यासारखं झालं ना, पाऊस नाही, बरोबर आहे. असं अवर्षण झाल्यानंतर पीक यायचं नाही, उपाशी माणसं मारायची. आणि उपाशी मारायची म्हणजे अन्नधान्य नाही. सरकार त्यावेळेला काही काळजी घेत नव्हतं, कारण सरकारला त्याची काही जरुरीच नव्हती. बरोबर. त्यांचं काय त्या ठिकाणी मिळेल तेवढी मिळवायचं आणि आपल्या देशात निघून जायचं, ही त्यांची मनोवृत्ती. त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हलाखीचं जीवन जगत होते. आणि या हलाखीचं जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये सामान्यातल्या सामान्य माणसानं या चळवळीत भाग घेतला, मध्यमवर्गीय भाग घेतला. हे मत होतं. तर आपण काय निवडलं? आपण पण स्वातंत्र्य सैनिकच होतो. तुम्ही गांधीजींचा उल्लेख केलाय. तर हिंसा अहिंसा मध्ये आपली निवड कशी होती? हिंसा या मार्गाने जाण्याची गांधीजींची शिकवणच नव्हती. अहिंसेच्या मार्गात 20 साली ज्या वेळेला अहिंसात्मक लढा सुरू केला आणि लोकांच्या पशीने पडलेलं नव्हतं ते, आणि म्हणून अहिंसेच्या मार्गाने लढा सुरू केला. परंतु पोलिसांच्या विरोधी लोकांनी त्या ठिकाणी उठाव केला आणि रक्तपात झाला. गांधीजींनी चळवळ थांबविली 21 साली. 20 साली सुरू केली, त्यांनी चळवळ हाती घेतली. आणि ते म्हणजे कायदा मी पालन करणार नाही, कायद्याचं पालन करणार नाही, कारण कायदा आमच्यासाठी नाही. हा कायदा जो आमच्यासाठी नाही त्याचं आम्ही पालन करण्याची आमच्यावर सक्ती नाही. म्हणून कायदेभागाची चळवळ सुरू झाली. आणि त्या चळवळीमध्ये अहिंसात्मक मार्गाने सगळं अहिंसा, हिंसा नाही. 42च्या चळवळीमध्ये हिंसा कुठे झालेली आहे? केलेली आहे का हिंसा? पोलिसांना मारलेलं आहे, पोलिसांच्या बंदुक्या घेऊन त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे, असं कुठे झालेलं नाही. पोलिसांच्या बंदुका घेतल्या हिसकावून, ते बांधून बाजूला ठेवून टाकले. अगदी सांगावमध्ये देखील, इथलं सांगाव जवळ आहे, सांगावमध्ये देखील पोलिसांनी त्या बंदुका या क्रांतिकारकांनी घेतल्या, त्यांच्यावर गोळीबार केला नाही. पगारी एखादी चालणारी जाणारी पगार घेऊन जाणारी ट्रेन ती लुटली जायची. त्याचा एक पैसा देखील स्वतःसाठी म्हणून क्रांतिकारक खर्च करत नव्हते. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मग त्या लक्षात. धुळ्याचा खजिना लुटला आणि धुळ्याचा खजिना लुटल्यानंतर क्रांतिकारक निळ्या ठिकाणी पसार झाले. ज्यांच्याकडे हे खजिनाचा गाठोड बांधून किती पैसे मोजलेले नव्हते, काही नव्हते, त्याच्या गाडीत यायचे, तो तिकडे लक्ष द्यायचा नाही. आणि तो तसा प्रवास करत करत पुन्हा स्टेशनवर उतरला. आणि पुन्हा स्टेशनवर उतरल्यानंतर त्याच्या खिशात पैसेच नव्हते. त्याच्यात डोक्यावर असणारे गाठोडं, त्यामध्ये 7-8 लाख 10 लाख रुपये काहीतरी ह्याच्यामध्ये खजिना लुटलेला त्याच्यामध्ये होते. परंतु त्याला तिकिटाला पैसे नव्हते. आता पैसे काय करायचे? 2 तास तो तिथं थांबला पुन्हा स्टेशनवर. आणि त्या ठिकाणी त्याच्या सुदैव होऊन त्यावेळी पागे स्कीम तुम्हाला माहिती आहे की त्या रोजगार हमी योजना ज्यांनी सुरू केली ते विश्व पागे तिथून चाललेले होते. आणि तिथं ज्यांच्याकडे गटोळं होतं ते धोंडरामवाडी मग सांगितलं तिथं थांबलेले होते. आणि त्यांनी सांगितलं, अहो पागे साहेब. ते म्हणले, काय रे धोंडराम? ते म्हणले, मला तिकिटाला एक 10 रुपये. ते म्हणले, त्यांनी विचारलं नाही कशासाठी काय घेतले, खिशातले पैसे काढून दिले त्याला. ते पैशात तिकीट काढलं आणि तो गटोळ घेऊन सांगलीला उतरला. तिथून त्या क्रांतिकारकाचे मुख्य जे ठिकाण होते त्या ठिकाणी पोहोच केले. त्यातला एक पैसा देखील त्यावेळेला क्रांतिकारक स्वतःच्या उपयोगीसाठी स्वतःसाठी वापरत नव्हते. ह्या नीतिमत्तेचा ही गोष्ट आज समोर पटणार नाही, परंतु ती गोष्ट घडलेली आहे. आणि ते पैशाचा विनियोग हे कोणी श्रीमंत होण्यासाठी वापरला नाही. क्रांतिकारकांनी मोठे बंगले बांधलेले आहेत असंही नाही, अगदी जीवन साध्या रीतीने घालवलं.
त्यामध्ये जेलमध्ये लोक काय हालअपेष्टा कशी त्यांच्यावर हाल होत होते. मी 42च्या क्रांतीमध्ये भाग घेतल्या स्वतः सैनिकने. त्यावेळेला मी मराठी शाळेत शिकत होतो. दररोज गावातील फेरी काढणं आणि लोकांना त्याची माहिती सांगितली. शाळेतली मुलं आम्ही एवढंच करतो. बरोबर आहे. ओके. हा. कारण या गोष्टी पाहण्यासाठी आम्ही जात होतो. पाहण्यासाठी. बरोबर आहे. अभ्यास आपल्या सभा पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दररोज जायचे. शाळेत अभ्यास करायला मराठी शाळेतले होतो आम्ही विद्यार्थी. बरोबर आहे. आणि तिथून तो कुठल्या गावात सभा असेल तर त्या सभा ऐकण्यासाठी आम्ही जातो. बरोबर. सभा कुणाच्या होत्या? नाना पाटलाच्या होता. किशनवीर असायचे. त्यानंतर जीडी लाड होते. हे अशा तऱ्हेचे सगळ्यांच्या सभा ऐकायचे सगळ्या सभा. एवढंच नाही तर मी सप्टेंबर महिन्यात, मला आठवड्या तारीख आता ते, पण 1942च्या सप्टेंबर महिन्यामध्ये तासगावला मोर्चा होता. मी त्यावेळेला मराठी शाळेत होतो. आणि मोर्चा बघण्यासाठी म्हणून माझे वडील मोर्चात गेले होते. कारण ते किर्लोस्करवाडीला होते आणि किर्लोस्करवाडीच्या जवळपासचा भाग हा कुंडलचा, तिथे क्रांतिकारक होते. माझे वडील कारखान्यात असल्या कारणानं त्यांच्या संपर्कात होते. गावी शेती करायला आल्यानंतर त्यांना निरोप आला की तासगावला मोर्चा आहे, तुम्ही या. वडील जाणार आहेत म्हटल्यानंतर मी 8 दिवसापासून हट्ट धरून बसलो होतो, मला मोर्चा बघायचा. पण शेवटी माझ्या गावापासून तासगाव हे 10 किलोमीटर आहे. तेवढं वाहतुकाची साधनं नव्हती, अलीकडे झाली. आम्ही चालत गेलो आणि तो मोर्चा पाहिला. हजारो लोक जमले होते. त्यामध्ये एक जण घोड्यावरून आला होता, लांबून पाहिला आम्ही. मामलेदारला त्यांच्या ऑफिसमधून लोकांनी बाहेर बोलवून आणलं. युनियन जॅक लावलेला होता आमदार कचेरीच्या समोर, तो खाली उतरला. त्या तिरंगी झेंडा वर चढवला, मामलेदारची असते. मामलेदारच्या जी सनी आठवती ती काढून ठेवली आणि त्यांना गांधी टोपी घातली. महात्मा गांधीची जय म्हणत, भारत माता की जय म्हणत लोकांनी घोषणा देत तिथून आपापल्या घरी गेले. यशस्वी झाला मोर्चा. परंतु 3 दिवसानंतर वडूजला असा मोर्चा झाला, त्या ठिकाणी गोळीबार केला गेला आणि त्यामध्ये 4 हुतात्मे झाले. 10 सप्टेंबरला इस्लामपूरला मोर्चा निघाला, त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्या ठिकाणी 2 हुतात्मे झाले. एक इंजिनियर होता पंड्या म्हणून किर्लोस्करवाडी कारखान्यामध्ये, आणि दुसरा बारवटे म्हणून कावेरीचा. हे दोघं जण हुतात्मे झाले. सर, तुम्ही सभा व्हायच्या हे सांगितलं आहे. आजकालच्या काळात आपल्याकडे मोबाईल फोन्स आहेत, टीव्ही आहेत, तर या झाल्या कोल्हापूरच्या किंवा महाराष्ट्रातल्या गोष्टी ज्या सभ्यातून तुम्हाला कळायच्या. तर बाहेर जे गुजरात, दिल्लीमध्ये जे होत होतं, गांधीजींचे तिथले मोर्चे किंवा हा काही जो प्रसंग होत होता, त्याच्या बातम्या तुम्हाला कशा कळायच्या की हे घडतंय? या बातम्या बाजारच्या दिवशी त्या ठिकाणी काही कार्यकर्ते म्हणजे असे सांगत असत लोकांना. त्यावेळेला काही दुसरं हे साधन नव्हतं. पेपर एखादा यायचा खेड्यात, म्हणजे तो काही नाही, सगळ्या बातम्या दुनियात कुठल्या तरी, आणि ते सेन्सर केलेल्या त्या सगळ्या काही येत होत्या. परंतु बाजारच्या दिवशी लोक काही येत होते आणि त्या लोकांना सांगितलं जायचं की दिल्लीला असं झालंय, इकडं बंगालमध्ये असं झालेलं आहे, तिकडं चळवळ सुरू झालेली आहे, आपल्याकडे इथं झालेलं आहे. हे बाजारच्या दिवशी म्हणजे तोंडी देऊन, ज्याला आपण माहित हो, माउथ पब्लिसिटी, हे त्यावेळेला मोठ्या प्रमाणात आणि इतकी त्यावेळेला ही पब्लिसिटी व्हायची की कुठं काय झालेली आठवड्याच्या आत बातमी यायची आणि ती बातम्याच्या बातमीवर विश्वास ठेवून लोक त्याप्रमाणे कामाला लागायचे. गांधीजीने दिलेला आदेश खेड्यापर्यंत देऊन पोहोचायचा. बाजारच्या दिवशी गेल्यानंतर लोक ते काही यायची, गावातून सांगायचे परत असं असं झालेलं आहे, आपल्याला चळवळीत तिथं हे केलं पाहिजे, आपल्याला हे केलं. आणि तरुण असायचे ते पेटून लुटायचे. परंतु एक त्यांना माहिती होतं, हिंसा करायची नाही, अहिंसेच्या मार्गाने. आम्ही त्यावेळेला विद्यार्थी दिशेमध्ये आम्ही पाहिलं आणि मला काय प्रत्यक्ष लहान वय असल्या कारणाने त्यावेळेला मला काय भाग घेता आला नाही, परंतु हे पाहिलं. माझं काय करत होतो मी आणखी माझ्या वर्गातला शिवराम वाणी म्हणून आम्ही दोघं जण या मोठ्या पुढाऱ्यांच्या भाषण सुरू व्हायच्या अगोदर आम्ही गाणे म्हणत असतो. म्हणजे ह्याचे
स्टेजवर. तर चांगली गाणी म्हणायची. मला आता काही थोडी आठवत आहेत काही नाहीत, बरोबर. परंतु ती गाणी म्हणायची. आणि गाणी म्हटल्यानंतर शंकर निकम म्हणून एक तो शाहीर होता, तो आमच्यानंतर पोवाडा म्हणायचा. आणि त्याच्यानंतर एक दोन वक्त्याची भाषण आणि त्यानंतर शेवटचं भाषण मोठं व्हायचं ते नाना पाटला. नाना पाटलाचं भाषण म्हणजे छड्डू ठोकून ते यायचे, बसलेले उठायचे, छड्डू ठोकायचे आणि मोठ्यानं आरोळी यायची, माणसं पिटून उठायची. म्हणजे एवढं मोठं अशा तऱ्हेचं भाषण. तेव्हा माईक नाही, काही नाही, गॅसच्या बत्त्या असायच्या, म्हणजे त्यापूर्वी लाईट नाही, काही नाही. आणि त्या अशा गॅसच्या बत्त्यामध्ये नाना पाटलाचं भाषण म्हणजे लोक असे पायावर उभारून ऐकल्यासारखं ऐकायचे. ते अगदी साध्या भाषेत साधी उदाहरणं देऊन ते सांगायचे. स्वातंत्र्य कशा साधी उदाहरणं द्यायची, माणसाला तो हसवायची सारखे. आणि शेवटी त्याला सांगायचे आपणाला हे सगळ्या गोष्टी करायचे. 3 संस्थानं राहिलेली होती, एक काश्मीर, हैदराबाद आणि सौराष्ट्रमधील नाव आठवणं मला लक्षात येईल. हे 3 संस्थांनी त्याने विलीन होण्याचं मान्य केलं नव्हतं. आणि शेवटी दडपशाहीचा मार्ग केल्यानंतर ते राजस्थानमध्ये झालं. हैदराबाद संस्थानच्या बाबत सरदार वल्लभभाई पटेल यांनी सैनिकी कारवाई केली आणि हैदराबाद संस्थान हे झालं. हैदराबाद संस्थान सेंट्रल प्लेसला भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि मध्यवर्ती ठिकाणी ब्रिटिशांनी स्वातंत्र्य देताना एक फार मोठी त्यांनी चूक केलेली होती. आणि चूक नाही, त्यांनी अशा तऱ्हेच्या गोष्टी मुद्दामच केलेल्या होत्या. संस्थांनी काही त्यांना सांगितलं होते, एक तर तुम्ही भारतात राहायचं असेल तर भारतात राहा, जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर पाकिस्तान जा, तिकडे सामील व्हा. आता पाकिस्तानमध्ये सलग प्रदेश आहे, तो गेला पाकिस्तानमध्ये. पंजाबचा काही भाग, सिंध प्रांत सगळा, अफगाणिस्तान, बंगालचा सगळा होता, पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल अशी झाली. पण हैदराबाद मध्यवर्ती ठिकाण, आणि ह्याला तर पाकिस्तानमध्ये सहभागी व्हायचं होतं. ती म्हणला की मी स्वतंत्र राहणार. ते म्हणले हे जर स्वतंत्र राहिलं तर आपल्याला फार अडचणीत होईल. म्हणताना कारवाई केली आणि ते संस्थान विलीन झालंय. हे आम्हाला हे आम्ही त्यावेळेला ते हायस्कूल मध्ये शिकत होतो त्यावेळेला, ही माहिती आहे. काश्मीरच्या संस्थानचा राजा हरिसिंग हा हिंदू, काश्मीरमध्ये सगळी प्रजा आहे ती मुस्लिम, म्हणजे 90%. बरोबर. आणि त्यामुळं तेथील राजाने सांगितलं की मला हिंदुस्थानच्या म्हणजे भारताच्या मध्ये सामील व्हायचं नाही, मी स्वतंत्र राहणार. मला काय सामील होतं, माझं राज्य स्वतंत्र राज्य, मी प्रधानमंत्री म्हणजे मीच माझ्या राज्याचा, मी प्रमुख आहे, माझा काय मला तुमचा संबंध नाही. आणि त्यामुळं पाकिस्तान बरोबर ते हिरला आणि पाकिस्तानने काय केलं की ताबडतोब आपलं सैन्य या काश्मीरच्या हद्दीत पाठवून दिलं. आणि हरिसिंगाचा निम्मा प्रदेश काश्मीरचा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला पाकिस्तानच्या सैन्याने. पाकिस्तान सैन्याने एवढा ताब्यात घेतल्यानंतर पळत आला तो नेहरूंच्याकडं दिल्लीला, आणि त्याने सांगितले की तुम्हाला तुमची मदत द्या आम्हाला. मग ते म्हणले की तुम्ही अगोदर विलीन व्हा नंतर आम्हाला ना. मग त्याने अटी घातल्या काही, मग अशा त्या अटी आणि शेवटी मान्य केल्या का ते सैन्य त्यांना मदतीला दिलं. आणि परंतु त्याचा उपयोग काही झाला नाही. हा प्रश्न युरोमध्ये गेला आणि तो चर्चेत कित्येक वर्ष तसाच भिजत पडला, अजूनही तो सुटलेला नाही. पाकिस्तानच्या काश्मीरचा भाग त्याच्या ताब्यात आहे, आपला आपल्या ताब्यात आहे. हीच गोष्ट भारतामध्ये संस्थान विलीन झाली, परंतु एक भारताचा प्रदेश होता तो पोर्तुगलच्या ताब्यात होता, गोवा, दीव, दमण. भारतात इंग्रज आले त्याच्या अगोदर पोर्तुगीज आलेले होते. आणि त्याच्या अगोदर जर 200 वर्ष भारतात आले त्यावेळेला पोर्तुगीज इथं राजा व्यापार करीतच होते, त्या राज्य केलं नाही. किनारपट्टीवरचा ताब्यात घेतला प्रदेश, हे तुमच्या ताब्यात ते इंग्रज ते मुंबई बेट आहे त्यावेळेला भाड्याने द्या. ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करणारे तिने भाड्याने घेतले की मुंबई बेट. ते कसं मिळालं तर मुंबई बेट हे ताब्यात होतं पोर्तुगालच्या. पोर्तुगालची राज्यकन्या इंग्लंडच्या राजपुत्राला दिली आणि लग्नात आंधन दिलं हे बेट पोर्तुगालने इंग्लंडला राजपुत्राला, आणि म्हणून ते इंग्लंडच्या ताब्यात मुंबई गेली आणि ती भाड्याने दिली ह्याला इंग्रजांना.
म्हणजे फरक काय वाटतोय आज कोल्हापुरात, त्या वेळीचं कोल्हापूर आजचं कोल्हापूर, काय बदल झालाय? आणि असं बघून बरं वाटतं की हं, जे मी तेव्हा केलं हं. ते आज कुठेतरी सार्थ झालंय बाबा. एक आहे की कोल्हापूरला त्यावेळी केलं काम केलं, त्यातून प्रेरणा करून नंतरच्या काळामध्ये लोकांनी दुसरंच विधायक काम केले. म्हणजे त्यावेळेला स्वातंत्र्यासाठी काम केलं त्यांनी. बरोबर. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विधायक कामं केली, हम्म, कारखाने उभारले, पाणी पुरवठ्याच्या योजना झाल्या हम्म, आणि संपन्नता लोकांची कशी वाढावी यासाठी प्रयत्न केले. बरोबर. ही कोल्हापूरचं मी त्यावेळेचा अगोदरचं कोल्हापूर आणि त्यावेळेला तो कुणी लक्ष दिलं नव्हतं. हम्म, मला माहित आहे की पाणी पुरवठ्याच्या योजना होत्या ना, हम्म, ते पत्र्याच्या अशा तऱ्हेच्या इंजिन असायचे. हम्म, नदीला इंजिन बसवल्यानंतर हम्म, पाणी इकडून तिकडे नेण्याचं पत्र्याच्या अशा तऱ्हेच्या हे करायचे असायच्या हम्म. आणि त्याला ठिक लावायचे असे आणि त्याच्यावरनं अशा पाणी पत्र्याच्या फनाडी करून त्याच्यातून पाणी न्यायचं आणि त्याच्यावर ऊस पिकवत असत. हम्म, कष्टकरी आहेत माणसं इथं, कोल्हापूरचे कष्टकरी आहेत. तेवढीच माणसं उदार होणारे आहेत, हम्म. जीव देणारे आहेत देशासाठी. आज त्यावेळेला देशासाठी त्यांनी काम केलं, आज देशाच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी. काम करतात. बरोबर, ही एक झालेला हा फरक आहे. बरोबर. लोकांनी त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा ते आपली ताकद कशावर खर्च केली? हम्म, प्रगतीसाठी प्रगतीसाठी खर्च केली. केली. हम्म, मग त्या ठिकाणी कारखाने मग साधा तो ह्याच्यामध्ये इंजिन मध्ये काम करणारा बाबा मिस्त्री असो, हम्म, त्यांनी अशा तऱ्हेचे म्हणजे इंजिनियर न नसणारे लोकांनी त्यावेळेला चांगली कामं केली, शोध लावले. हम्म. आजही एखादा पार्ट मिळत नसेल, अगदी जुनी एखादी गाडी असेल समजा, त्याचा पार्ट मिळत नाही कुठे, म्हणजे ते आउट ऑफ हे झाले प्रोडक्शन आहे ते, हम्म. परंतु त्या गाडीचा पार्ट तयार करून इथं कोल्हापुरात मिळतो. एवढे तरबीज लोक झालेले, म्हणजे त्यांनी कल्पकता वाढवली, उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली, शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली, संपन्नता आली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे इतकी संपन्नता पूर्वी नव्हती, परंतु आज जर तुम्ही पाहिलं तर सहज तुम्ही जाऊन एकदा कोल्हापुरात सारा ह्याला गुजरीत जायचं हम्म. आणि लुगडी दिसून आलेल्या बायका तिथं स्वतःच्या बटव्यातनं आतनं पैसे काढून येतात आणि ते सोनं घेतात, दागिने घेतात. बरोबर. संपन्नता आलेली आहे हो हो हो, इथले. बरोबर. म्हणजे कशी आली? दूध दुभत्याचे त्यांनी व्यवसाय केला. बरोबर आहे. आज 2 म्हशी पाळलेल्या, 2 गायी पाळलेल्या, त्याची सगळी कामं त्या बायका करतात. बरोबर आहे. प्रगत असणारे जिल्हे हे 2-3 जिल्हे, सातारा, सांगली, कोल्हापूर. त्यामध्ये या 3 जिल्ह्यात कोल्हापूरचा विकास विकास. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात संपन्न अशा तऱ्हेचा जिल्हा तयार केला बरोबर. आणि त्यामुळं तुम्ही संपन्न जीवनात जगता आहात. ठीक आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही सुगंध मातीचावर आला, तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ आमच्यासाठी दिला. तुमच्याशी संवाद साधून खरोखर खूप 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 भारी वाटलं. आणि हे होते आपल्यासोबत वसंतराव माने सर.